हॅलो बडी तुमचं माझ्या सगळ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तो आता 9:06 झालेत रात्रीचे. तो आज आपण करणार आहोत अभ्यास. चलो स्टार्ट करूया. सो गाइस आता आपण हा धडा वाचणार आहोत. चला वाचूया. At the bottom of the ocean, the sea is very deep. There are many types and many plants and animals in the sea. Some of them very small, very small. We cannot see them with your eyes. There are fishes, turtles, and many strange and beautiful animals in the sea. The largest of animal is a blue whale. It lives in the sea. There are many different types of plants in the sea. In some places there are so many that it is like an underwater forest. सो गाईस माझं वाचून झालं आहे. अँड बघा मी इकडे फटाफट सगळं वाचलेलं आहे. सो आता आपण अजून एक धडा वाचूया. सो त्या धड्याचं नाव आहे अ नेवर एंडिंग स्टोरी. बघ अ नेवर एंडिंग स्टोरी. तर चला आता आपण हे वाचूया. Once there was a king. He loved stories. Tell me a story, he said all the time. At the end of the story, he said, and then what happened next? Nothing, this is a end, said the storyteller. Tell me a story. Tell me a story that was no and I want a never-ending story. The storyteller thought and thought. All these stories and had an end. So guys, माझा हा धडा वाचून सुद्धा झाला आहे. आता आपण हे घरून काहीतरी करूया. कुठे तिथे दरवाजावर ना. चांगलं आहे की धुवायचं आहे? चांगलं आहे. शर्ट चेंज करू ना. सो गाइस आता बघा आमच्या घरी काय लागेल. आमच्या इथे लागला आहे वागले की दुनिया. कमेंटमध्ये सांगा कोण कोण वागले की दुनिया बघतो. एकच मिनिट. गाइस आता माझ्याकडे आहे लॅपटॉप, कम्प्युटर, सो गाइस बघितलं तुम्ही माझं. सो खरं तर हे चालतच नाही.
काय आता बसल्या बसल्या मी मराठीत वाचते. यश. सो गाईस आता मी वाचते. होय मी सुद्धा मोहन अशी आईची आहे करताच मोहन समजलं आईचं काहीतरी काम आहे. कुठल्या वेळी आई कशी हाक मारते ते मोहनला पक्के ठाऊक होते. कपालावर आत्या मारताच मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचे होते. मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा एक छोटंसं काम करशील का रे? मोहनने चेहरा कसूसा केला. पाय हलवू नको यश. अरे जरा मला दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून दे अरे पटकन. मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला. दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले. दुकानदाराला पैसे दिले. दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले. धावतच घर घातले. मोहनने घरात पिशवी ठेवली. आईला पैशाचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडे केली. कागदावर हिशोब मांडले. खिशातले पैसे काढून भराभर मोजू लागला. दुकानदाराने चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले होते. त्याने हळूच पाहिले. आईचे लक्ष नव्हते. आई कामात होती. मोहनने थरथरत्या हातात ती 50ची नोट खिशात ठेवली. पॅन्टच्या खिशात ठेवली. आणि हे ब्लॅक पॅन्ट तुम्हाला एवढी सूट करते ना की विचारायला सेम त्याच्यातून पण कपडे काढून घालत जाणार आहे दादा. चुकवत मोहनने म्हणाला, आई मी खेळायला जातो. मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते. सर्वजण वाटत नाही की टीव्हीवर सर्व कपडे घेऊन खेळता रमे, पण त्याचे मन खेळात रमेना. मोहन घरी परतला. आई काय परतला. आई मोहनची वाटच पाहत होती. चल हातपाय धुवून ये जेवायला बसूया. मोहनने वरण भात खालवला. एक घास खातोला घेतला तेवढ्यात आई म्हणाली, अरे तू सकाळी आणलेले तांदूळाचाच हा भात आहे काय? कसा आहे तांदूळ? मोहन अस्वस्थ झाला. त्याच्या पोटात खड्डा पडला. त्याला घास निगलता येईना. घास तोंडात फिरू लागला. त्याने बले घास निगळला. वर घटा पाणी पियायला. अरे मगाशी दुकानाला माणूस येऊन गेला घरी आणि आई म्हणाली. त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही. भीतीने त्याचे पाय
लागले पण तो घालत नाही तसा. आता ह्याला रेसॉर्टला तिथं बसले जातात. नाही इथून बस दादरवरनं ट्रेनवरनं रिक्षा नाहीतर रिक्षा आणि तिकडून स्विमिंग पूल मध्ये. हे ग पुढे तर कसे येतात 1 2 3 4 5 6 मानवी तन्वी दीदी त्यांची मम्मी आयशा आया आणि तिची मम्मी अजून आता हे लोक ह्याचे मित्र पण येणार आहेत. तुम्ही लोक पण येणार आहे? हं. आयशा आंटी नाही ते लोक नाही आहेत. हमेशा जातात ना बाकी मी त्यांच्या सांगते. मोबाईलची बॅटरी बघा वेस्ट होते. नाही उद्याचे कपडे काढणार रे तुम्ही काय ते सो माझा व्हिडिओ